नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज मी सौ सुनंदा बोंद्रे सेल्फ पब्लिशर उद्योग संस्था, लाडेगाव, तालुका कोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपण विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षांचे पेपर घेत आहोत, तर त्याकरिता ट्रेनिंगचा दुसरा भाग आपण आज उपलब्ध करून देत आहोत. आता यामध्ये जेव्हा आपण विविध स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर घेण्यासाठी जातो, तर त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जेव्हा वर्गामध्ये जाऊन आपण माहिती देत असतो, तर त्यावेळेला विद्यार्थ्यांना एक क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट याची माहिती देणं खूप आवश्यक असते. आता जो क्वेश्चन पेपर आहे, तर क्वेश्चन पेपरवर एक अनुक्रमांक असतो. तो अनुक्रमांक ओएमआर शीटमध्ये रोल नंबरच्या रकान्यामध्ये कसा टाकायचा, तर त्यासाठी आज आपण हा जो व्हिडिओज आहे हा आपण करत आहोत, जेणेकरून जे कर्मचारी वर्ग आहे, जे वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपरच्या संदर्भात माहिती देतील आणि तसेच ओएमआर शीटच्या संदर्भात माहिती देतील, तर त्यांना आधी ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की क्वेश्चन पेपरच्या संदर्भात तसेच ओएमआर शीटच्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं सूचना दिल्या पाहिजेत. क्वेश्चन पेपरवरचा अनुक्रमांक ओएमआर शीटवर रोल नंबरच्या कॉलममध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी टाकावा, या संदर्भात विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या सूचना द्याव्यात, तर हे आपल्याला सांगायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला मी एक प्रश्नपत्रिकेचं जे सर्वात वरचं पहिल्या पेजवरचं जे स्वरूप आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो आहे. जी प्रश्नपत्रिका राहणार आपली किंवा जो क्वेश्चन पेपर राहणार आहे मराठीतला, तर त्याच्या फ्रंट पेजवर पहिल्या पेजवर सर्वात वर अशा स्वरूपाचं एक स्ट्रक्चर असते. त्याच्यामध्ये लिहिलं असते सौ सुनंदा बोंद्रे सेल्फ पब्लिशर उद्योग संस्था, लाडेगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. त्याच्या खाली हा रजिस्ट्रेशन नंबर असेल उद्यम MH020080930. हा एक रजिस्ट्रेशन नंबर आहे खाली. त्याच्या खाली आपला जो काही पेपर आहे, पेपरचं नाव आपण ठेवलेलं आहे लढाई अस्तित्वाची. हे आपल्या या पेपरचं नाव आहे लढाई अस्तित्वाची जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2026-27. तर हे आपल्या पेपरचं नाव आहे. पेपरचं नाव परत सांगतो, लढाई अस्तित्वाची जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2026-27. त्याच्या खाली चर्चेद्वारा ज्ञानवर्धन उपक्रम असं इथे असणार आहे. चर्चेद्वारा ज्ञानवर्धन उपक्रम असं नाव इथे असणार आहे. आणि त्याच्या खाली इथं वर्ग असतील, ज्या वर्गासाठी तो पेपर असतो. तर इथे वर्ग राहणार आहेत 4, 5, 6 आणि 7. तर पेपर जर क्वेश्चन पेपर 7 पर्यंत असेल, तर इथं तुम्हाला 4 पासून तर 7 पर्यंत इथे वर्ग मेन्शन केलेले राहणार आहे. आणि इथे वर्ग मेन्शन केला असतो ज्या वर्गासाठी तो क्वेश्चन पेपर आहे. तर हा सध्या 4थी पासून तर 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीचा क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सांगत आहे. आणि दुसरा जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये फक्त बदल एवढाच असेल की इथे वर्ग जे आहेत तर वर्ग लिहिलेले बदललेले असतील. तर इथे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि त्यापुढे असं लिहिलं असणार आहे. त्यानंतर इथं एक अनुक्रमांक तुम्हाला दिसणार आहे क्वेश्चन पेपरच्या समोरील बाजूवरती इथे अनुक्रमांक असणार आहे. आणि या अनुक्रमांक हा असतो 8 अंकी अनुक्रमांक असतो. आणि हा 8 अंकी अनुक्रमांक जो आहे तर तो आपल्याला ओएमआर शीटमध्ये रोल नंबरच्या रकान्यांमध्ये तो टाकायचा असतो. तो कसा टाकायचा ते आपण सांगणार आहोत. आणि एकूण गुण आहे 100. मी आपणास सांगत आहे की इथे हा जो क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन पेपरवरचं जे स्ट्रक्चर आहे ते इथे वर्ग मेन्शन केलेले असतात. इथे हा जो क्वेश्चन पेपर आहे 4, 5, 6 आणि 7 करता, म्हणजे वर्ग 4थी पासून 7वी पर्यंतचा हा पेपर आहे. आणि जे वरच्या वर्गासाठी दुसरे पेपर असतील तर तिथे सुद्धा इथे वर्ग मेन्शन केलेले राहणार आहेत की तो क्वेश्चन पेपर कोणत्या कोणत्या वर्गासाठी आहे. त्यानंतर इथे एक अनुक्रमांक राहतो. आता इथे हा अनुक्रमांक जो आहे तर हा आहे 8 अंकी अनुक्रमांक आहे. याच्यामध्ये 8 डबे आहेत.
या डब्यांमध्ये हे आकडे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. 1 2 3 4 1 3 8 6. तर हे 8 आकडे जे आहेत तर ते आपल्याला जी ओयोमा शीट आहे तर ओयोमा शीटमध्ये रोल नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला हे टाकायचे असतात. तर विद्यार्थ्यांना सांगायचं की तुमच्याकडे अशा स्वरूपाचा क्वेश्चन पेपर येणार आहे. त्या क्वेश्चन पेपरवरती वरच्या भागामध्ये इथे अनुक्रमांक दर्शवलेला असतो. त्यांना सांगायचं की प्रत्येक क्वेश्चन पेपरवरती एक अनुक्रमांक राहतो, हे विद्यार्थ्यांना सांगायचं असते प्रत्येक कर्मचाऱ्याने. आणि त्यांना सांगायचं की प्रत्येक क्वेश्चन पेपरवर हा अनुक्रमांक आहे आणि हा अनुक्रमांक 8 अंकी असणार आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये 1 2 3 4 1 3 8 6 असे 8 अंक याच्यामध्ये टाकलेले आहेत या 8 डब्यांमध्ये. आणि साईडला हे एकूण गुण आहेत 100. आणि खाली तुम्हाला इथे सूचना दिल्या असतात. 1 पासून तर 7 पर्यंतच्या सूचना आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अनुक्रमांक असतो जो विद्यार्थ्यांना सांगायचा असतो, कारण काही विद्यार्थ्यांना तो लिहिता येत नाही, त्याच्यामुळे आपण तो बोर्डवर समजून सांगायचा. आता याच्यामध्ये हा अनुक्रमांक मी तुम्हाला सांगत आहे की हा कसा आहे. क्वेश्चन पेपरवर अनुक्रमांक असतो, तो असतो 8 अंकी अनुक्रमांक. हा अनुक्रमांक तुम्हाला कुठे लिहायचा आहे तर ओयोमा शीटमध्ये तो लिहायचा असतो विद्यार्थ्यांना, आणि तो विद्यार्थ्यांना आपल्याला समजून द्यावायचा आहे. तर जी ओयोमा शीट आहे तर ओयोमा शीट जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला बोर्डवर समजून सांगतो आहे. तर मी तुम्हाला आता विद्यार्थ्यांना आपण ओयोमा शीटच्या संदर्भात काय सूचना द्याव्यात ते मी तुम्हाला सांगत आहे. सुरुवातीला मी तुम्हाला क्वेश्चन पेपर वरची इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. क्वेश्चन पेपरवरती एक अनुक्रमांक असतो, तो अनुक्रमांक आपल्याला ओयोमा शीटमध्ये रोल नंबरच्या कॉलममध्ये टाकावायचा असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता सुरुवातीला मी ओयोमा शीटचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला समजून सांगत आहे. वरचं स्ट्रक्चर कसं राहते ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि ओयोमा शीटमध्ये क्वेश्चन पेपरवरचा जो अनुक्रमांक आहे ओयोमा शीटमधील रोल नंबरच्या कॉलममध्ये कसा टाकावा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला स्ट्रक्चर वरचं सांगत आहे, ओयोमा शीटवरचं किंवा उत्तरपत्रिकेवरचं. तर ही आपली ओयोमा शीट आहे किंवा उत्तरपत्रिका आहे. याच्यामध्ये सुरुवातीला सौ सुनंदा बोंद्रे, सेल्फ पब्लिशर, उद्योग संस्था, लाडेगाव, पोस्ट उमरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे. त्याच्या खाली उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे, उद्यम MS0200809330. हा एक उद्यम रजिस्ट्रेशन नंबर याच्या खाली लिहिला आहे. त्याच्यानंतर चर्चेद्वारा ज्ञानवर्धन उपक्रम असं सुद्धा इथं आपण मेन्शन केलेलं आहे ओयोमा शीटवरती किंवा उत्तरपत्रिकेवरती. आणि आपल्या पेपरचे जे नाव आहे, आपण जी परीक्षा घेत आहे त्या परीक्षेचं नाव आहे लढाई अस्तित्वाची जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2026-27. ते सुद्धा याच्यावरती आपण मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर खाली इथे आपण उत्तरपत्रिका असे इथे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं इकडल्या बाजूने आपण ओयोमा शीटवर सुद्धा वर्ग टाकलेले आहेत, 4वी 5वी 6वी आणि 7वी. ज्या वर्गासाठी ओयोमा शीट असेल तर ती कशी समजायची तर इथे आपण ते वर्ग मेन्शन केलेले असतात ती कोणत्या वर्गासाठी आहे. आणि मीडियम तुम्हाला इथे माहिती पडणार आहे, जी ओयोमा शीट आहे कुठल्या मीडियमची आहे तर इथे मीडियम दर्शवलेलं असते, मराठी मीडियम साठी ही आहे. जर इंग्रजी मीडियम साठी असलं तर इथे इंग्लिश मीडियम इथे लिहिलेलं असणार आहे. आणि इथे वरच्या वर्गासाठी जर ओयोमा शीट असेल 8वी पासून पुढे 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि त्यापुढील पुढे वर्गांसाठी तर इथे ते मेन्शन केलेलं असेल या वर्गाच्या समोर. त्यानंतर इथे खाली टीप असते, प्रश्नपत्रिकेवर दिलेला अनुक्रमांक रोल नंबरसाठी दिलेल्या चौकटीमध्ये लिहावा व खालील वर्तुळे रंगवावी. ही एक टीप आहे. टीप मी परत सांगतो. प्रश्नपत्रिकेवर दिलेला अनुक्रमांक, मी तुम्हाला सांगितलंय की प्रश्नपत्रिकेवर एक अनुक्रमांक असतो, तर प्रश्नपत्रिकेवर दिलेला अनुक्रमांक रोल नंबरसाठी दिलेल्या चौकटीमध्ये लिहावा व खालील वर्तुळे रंगवावी. आता हा रोल नंबर कशावरती असतो तर रोल नंबर इथे तुम्हाला ही ओयोमा शीटवर इथे तुम्हाला रोल नंबर बघायला मिळणार आहे. इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल, रोल नंबर हा राहतो ओयोमा शीटवरती. आणि आता हा जो रोल नंबर आहे या रोल नंबरच्या खाली असे 8 डबे हे रिकामे असतात.
1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर ओयोमा शीटवरती हा रोल नंबर इथे दर्शवलेला असतो. रोल नंबरच्या खाली हे 8 डबे काय असतात, रिकामे दर्शवलेले असतात. आता याच्यामध्ये या प्रत्येक डब्याच्या खाली 0 ते 9 अशा स्वरूपाची वर्तुळे दर्शवलेली असतात. या प्रत्येक डब्याच्या खाली तुम्हाला 0 ते 9 अशा स्वरूपाची वर्तुळे तुम्हाला मिळतील. आता याच्यामध्ये हे जे वर्तुळ आहेत तुम्हाला याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे अंक त्या वर्तुळांमध्ये तुम्हाला लिहिलेले दिसतात. तर हे जे 8 डबे आहेत रोल नंबरचे, या प्रत्येक 8 डब्याच्या खाली अशा स्वरूपाची 0 ते 9 क्रमांक दर्शवलेली ही वर्तुळ तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. हे प्रत्येक डब्याच्या खाली दिली आहेत. इथे सुद्धा हे 0 पासून तर हे 9 पर्यंत ही वर्तुळे तुम्हाला दिलेली आहेत. या डब्याच्या खाली 0 पासून तर 9 पर्यंत ची वर्तुळे तुम्हाला दिलेली आहेत. असं प्रत्येक डब्याच्या खाली हे 0 पासून तर 9 पर्यंतची वर्तुळे तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहेत. आता याच्यामध्ये त्याच्या बाजूला इथं स्वतःचं नाव लिहायचं असते विद्यार्थ्यांनी. त्यांना स्वतःचं नाव लिहायला सांगायचं विद्यार्थ्यांना. त्यानंतर इथे शाळेचं किंवा महाविद्यालयाचं नाव लिहायला सांगायचं विद्यार्थ्यांना. त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगायचं की तुमचा पूर्ण पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे. पूर्ण पत्त्याच्या समोर त्यांचा पूर्ण ऍड्रेस टाकायला लावायचा. त्यानंतर तो विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत आहे त्यांना इथे वर्ग मेन्शन करायला लावायचा. त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक विद्यार्थ्यांना टाकायला लावायचा. त्यानंतर इथे दिनांक दिला आहे, दिनांक इथं विद्यार्थ्यांना लिहायला लावायची आणि वार जो आहे तो वार इथं टाकायला लावायचा. आणि उत्तर भरण्याकरताच्या सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन्स, की उत्तर कशी सॉल्व्ह करायची. तर त्यासाठीच्या सूचना या बॉक्समध्ये खाली दिलेल्या असतात. ह्या जवळपास 7 सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन 7 आहे. तर त्या सुद्धा विद्यार्थ्यांना वाचायला लावायचे. इथे फक्त मी इथे क्रमांक दर्शवलेले आहेत, पण ओयोमा शीटवरती तिथे सूचना दिलेल्या येतील. तर इथे विद्यार्थ्यांचं स्वतःचं नाव, इथे परत सांगतोय मी, विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव लिहायला लावायचं. त्यानंतर शाळेचं किंवा महाविद्यालयाचं नाव लिहायला सांगायचं त्यांना. त्यानंतर इथे पूर्ण पत्ता लिहायला सांगायचा. त्यानंतर तो कोणत्या वर्गात शिकत आहे विद्यार्थी, इथे वर्ग लिहायला सांगायचा. इथे त्याचा मोबाईल क्रमांक लिहायला सांगायचा. त्यानंतर इथे दिनांक लिहायला सांगायची, इथे वार लिहायला सांगायचा आणि खाली उत्तर भरण्याकरताच्या सूचना ज्या दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगायच्या की ह्या परत 2-3दा वाचा, त्याच्यानंतर पेपर सोडवा, जेणेकरून त्यांना अडचणी येणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या उत्तर भरण्याकरताच्या सूचना आहेत ह्या विद्यार्थ्यांनी वाचणं खूप जरुरी आहे. ते विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या सूचना तुम्ही वाचायच्या आहेत. आता प्रश्न उरला आहे की प्रश्नपत्रिकेवरचा जो अनुक्रमांक आहे तर तो आपण रोल नंबर मध्ये आता लिहायचा कसा ते मी तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये जी प्रश्नपत्रिका आहे, आता प्रश्नपत्रिकेवर मगाने आपण एक रोल नंबर बघितला होता. इथे सध्याचं मी लिहितो आहे, इथं जागा नाही आहे म्हणून. इथे प्रश्नपत्रिकेवरती एक अनुक्रमांक आपण पाहिला होता. तो अनुक्रमांक होता 1 2 3 4 1 3 8 6. हा प्रश्नपत्रिकेवर दिलेला होता अनुक्रमांक. हा प्रश्नपत्रिकेवरचा हा जो अनुक्रमांक आहे, हा अनुक्रमांक सध्याचं मी इथे लिहिला आहे, जागा नाही आहे म्हणून. हा ओयोमा शीटवर नाही आहे, परंतु हा प्रश्नपत्रिकेवरती आहे. हा प्रश्नपत्रिकेवरचा जो अनुक्रमांक आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 1 3 8 6, हा जो अनुक्रमांक आहे हा अनुक्रमांक आपल्याला रोल नंबर मध्ये टाकायचा आहे. मी परत सांगतो की हा जो अनुक्रमांक आहे हा तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर दर्शवलेला असणार आहे. हा मुद्दा मी सध्याचा इथे लिहिल्या जागा नसल्यामुळे हा अनुक्रमांक प्रश्नपत्रिकेवरचा तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे ओयोमा शीटमध्ये जो रोल नंबर असतो त्या रोल नंबरच्या खाली जे 8 डबे रिकामे असतात त्याच्यामध्ये तो लिहून घ्यायचा असतो सिक्वेन्स वाईज. तर आता याच्यामध्ये सुरुवातीला हा 1 आहे, तर हा 1 लिहून घ्यायचा या पहिल्या बॉक्समध्ये. त्यानंतर हा 2 आहे, त्यानंतर हा 2 लिहून घ्यायचा. त्यानंतर हा 3 आहे, त्यानंतर हा 3 लिहायचा. त्यानंतर हा 4 आहे, हा 4 लिहून घ्यायचा. त्यानंतर हा 1 आहे, हा 1 लिहून घ्यायचा. त्यानंतर हा 3 आहे, हा 3 लिहायचा. त्यानंतर हा 8 आहे, हा 8 सुद्धा लिहायचा. आणि हा 6 आहे, हा 6 इथे लिहायचा. तर परत मी तुम्हाला एकदा परत सांगतो आहे. आता हा जो 1 आहे हा आपण पहिल्या बॉक्समध्ये लिहिला. हा जो 2 आहे हा दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिला. हा 3 आहे हा तिसऱ्या बॉक्समध्ये लिहिला. हा 4 आहे हा चौथ्या बॉक्समध्ये लिहिला. हा 1 आहे तर हा 1 इथे टाकलाय आपण.
त्यानंतर हा 3 आहे, तर हा 3 त्याच्यानंतरच्या बॉक्समध्ये, त्यानंतर हा 8 आहे, तर हा त्यानंतरच्या बॉक्समध्ये, आणि 6 आहे, तर हा त्यानंतरच्या बॉक्समध्ये. अशा पद्धतीनं जसा दिला आहे तसा ॲज इट इज तुम्हाला सिक्वेन्स वाईज तो लिहून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आता हे प्रत्येक डब्यामध्ये आपण अंक भरून घेतलेले आहेत. रोल नंबरच्या खाली जे 8 डबे होते त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेवरचा अनुक्रमांक आपण याच्यात टाकून घेतलेला आहे रोल नंबरच्या डब्यांमध्ये. आता काय करायचं, आता हे जे या प्रत्येक डब्याच्या खाली हे 0 ते 9 अशा स्वरूपाची वर्तुळ तुम्हाला दिलेली आहेत. आता ही वर्तुळ कशी रंगवायची ते मी तुम्हाला सांगतो आहे. आता या पहिल्या बॉक्समध्ये 1 आहे, म्हणून काय करायचं, हा जो 1 आहे याला काय करायचं, असं डार्क करून घ्यायचं. इथे यालाच का केलं, कारण इथे 1 लिहिला होता या बॉक्समध्ये, आणि या वर्तुळामध्ये सुद्धा 1 लिहिला होता, म्हणून याला काय केलं, आपण गोल केलं. आता इथे 2 आहे, तर इथे 2 आहे म्हणून ज्या वर्तुळामध्ये 2 लिहिलेला असेल त्या वर्तुळाला काय करायचं, गोल करायचं. इथे 2 आहे म्हणून ज्या वर्तुळामध्ये 2 आहे त्याला काय करायचं, असं गोल करायचं. त्यानंतर आता त्यानंतरच्या बॉक्समध्ये इथे 3 लिहिलं आहे, म्हणून आता हे जे 0 ते 9 जे वर्तुळ आहे, ज्या वर्तुळामध्ये 3 लिहिलं असेल, इथे 3 आहे म्हणून वर्तुळामधला सुद्धा 3च आपण शोधायचं आहे. ते इथे 3 लिहिलं आहे म्हणून या 3ला काय करायचं, आपण गोल करायचं आहे. आता इथे 4 लिहिलं आहे त्याच्यानंतरच्या डब्यामध्ये, म्हणून याच्या खालचे वर्तुळ पाहायचे 0 ते 9. आता ज्याच्यामध्ये ज्या वर्तुळात 4 लिहिलं असेल त्याला गोल करायचा. इथे 4 लिहिलं आहे म्हणून आपण इथे काय करत आहे, त्याला गोल करत आहे. त्यानंतर इथे 1 आहे, तर याच्या खालच्या वर्तुळांमध्ये हा 1 आहे म्हणून याला काय करत आहे, आपण अशा पद्धतीनं रंगवायचं आहे. त्याला काळ्या किंवा निळ्या पेनाने, हे काळ्या किंवा निळ्या पेनाने हे गोल आपण रंगवू शकतो. आता या बॉक्समध्ये 3 आहे, त्याच्या खाली जे वर्तुळ आहे 0 ते 9, तर याच्यामध्ये 3 पाहायचं कुठे आहे, तर इथे 3 आहे म्हणून याला 3ला काय केलं, आपण इथे गोल केलेलं आहे. इथे 8 आहे म्हणून इथे 0 ते 9 या वर्तुळांमधला ज्या वर्तुळात 8 येतील त्या 8ला काय करायचं, गोल करायचं. इथे हा 8 नंबरचा जो गोल आहे वर्तुळ, याला काय करायचं, आपण गोल केलेला आहे. याच्यात 8 होता म्हणून. त्यानंतर इथे 6 आहे, आता 6 आहे म्हणून त्याच्या खालची जी वर्तुळ पाहायची, ज्या वर्तुळामध्ये 6 असेल त्याला काय करायचं, गोल करायचं. आता इथे 6 आहे म्हणून याला काय करायचं, आपण अशा पद्धतीनं गोल करत आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना सांगायचं. मी परत तुम्हाला एकदा सांगतोय, रिपीट करतो आहे. प्रश्नपत्रिकेवर अशा स्वरूपाचा हा अनुक्रमांक दिलेला होता, प्रश्नपत्रिकेवर होता तो, आणि तो प्रश्नपत्रिकेवरचा अनुक्रमांक आपण या रोल नंबरमध्ये अशा पद्धतीने सिक्वेन्स वाईज टाकून घेतला जसा होता तसा. आता प्रत्येक प्रश्नपत्रिकेवरचा अनुक्रमांक हा बदलत जाणार आहे, पण आपल्याला काय करायचं आहे की प्रश्नपत्रिकेवर जशा स्वरूपाचा 8 अंकी अनुक्रमांक आहे तो जसा तसा सिक्वेन्स वाईज आपल्याला रोल नंबरच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेवरचा जो अनुक्रमांक आहे हा बदलत जाईल, परंतु काय करायचं की जो कुठला अनुक्रमांक असेल प्रश्नपत्रिकेवरचा तो जसा तसा अनुक्रमांक तुम्हाला रोल नंबरमध्ये सिक्वेन्स वाईज तुम्हाला टाकायचा आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आता इथे मी परत सांगतो, इथे 1 होता म्हणून इथे 1 असणारे जे वर्तुळ आहे आपण काय केलं, डार्क केलेलं आहे, गोल केलेलं आहे, त्याला रंगवलेलं आहे. त्यानंतर या दुसऱ्या बॉक्समध्ये 2 होता, त्यामुळे 2 असलेले जे वर्तुळ आहे याला काय केलं, आपण इथे रंगवलेलं आहे, गोल केलेलं आहे. त्यानंतर इथं त्याच्यानंतरच्या बॉक्समध्ये 3 होता, 3 आला आहे म्हणून त्याच्या खालचे जे वर्तुळ आहेत ज्याच्यामध्ये 3 होतं त्या वर्तुळाला काय केलं, आपण गोल केलेलं किंवा रंगवलेलं आहे. त्यानंतर 4 आलेलं आहे इथं नंतरच्या बॉक्समध्ये. आता 4 आलं म्हणून त्याच्या खालचे जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये काय होतं, 4 होतं. इथे इथे या बॉक्समध्ये 4 आहे म्हणून आपण त्याच्या खालच्या ज्या वर्तुळामध्ये 4 होतं त्या वर्तुळाला काय केलं, रंगवलेलं, त्याला गोल केलेला आहे. त्यानंतर इथे 1 आहे, आता इथं त्याच्या खालचे जे वर्तुळ आहे ज्याच्यामध्ये 1 होतं त्या वर्तुळाला आपण काय केलं, गोल केलेलं आहे. त्यानंतर इथे 3 आहे म्हणून आपण काय केलं, ज्याच्या खालची वर्तुळ मध्ये 3 आहे त्या वर्तुळाला आपण काय केलं आहे, गोल केलेलं आहे. त्यानंतर इथे 8 आहे म्हणून त्याच्या खालची जी वर्तुळ आहे ज्याच्यामध्ये 8 असेल त्या वर्तुळामध्ये त्या वर्तुळाला आपण काय केलं, गोल केलेलं आहे. त्यानंतर इथे 6 आहे, 6 आहे म्हणून ज्या वर्तुळामध्ये 6 होतं त्या वर्तुळाला आपण काय केलं, गोल केलेलं आहे. मला शॉर्टमध्ये हे सांगायचं आहे की अगोदर सुरुवातीला प्रश्नपत्रिकेवरचा जो अनुक्रमांक आहे हा जसाचा तसा तुम्हाला रोल नंबरच्या या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे. तो टाकणं झाल्यानंतर या बॉक्सेसमध्ये, या डब्यांमध्ये जे जे अंक येतात ते अंक त्याच्या खाली येणारे जे वर्तुळ असतात 0 ते 9 वाले
हे प्रत्येक डब्याच्या खाली असतील, तर या बॉक्समध्ये जो जो अंक येतो तो अंक त्याच्या खाली 0 ते 9 या वर्तुळांमध्ये येणार, या बॉक्समध्ये जो अंक असतो तोच अंक तुम्हाला काय करायचा असतो की त्याच्या खालची जे वर्तुळ असतात त्या वर्तुळांमध्ये तोच अंक रंगवायचा असतो जो तुम्हाला वरच्या बॉक्समध्ये दिसतो. आता उदाहरणार्थ इथे 1 होता म्हणून या 1 ला गोल केलं, इथे 2 होता म्हणून 2 ला गोल केलं, इथे 3 आहे म्हणून 3 ला गोल केलं, इथे 4 आहे म्हणून 4 ला गोल केलं, 1 आहे म्हणून 1 ला गोल केलं, 3 आहे म्हणून इथे 3 ला, 8 आहे म्हणून इथे 8 ला आणि 6 आहे म्हणून 6 ला. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे जे रोल नंबर आहेत हे तुम्हाला टाकायचं आहे. तर मी परत एकदा सांगतो की वरच्या बॉक्सेसमध्ये जे जे अंक येतात या रोल नंबरच्या याच्यामध्ये, मग ज्या बॉक्समध्ये जो अंक असेल तो अंक काय करायचा त्याच्या खाली येणाऱ्या वर्तुळांमधला शोधायचा आणि त्याला गोल करायचं. एकदम सोपी आहे. तर याच्यामध्ये जे जे अंक असतील ते अंक त्याच्या खाली येणाऱ्या वर्तुळांमध्ये शोधायचे आणि त्याच वर्तुळाला काय करायचं त्याला रंगवायचं काळ्या किंवा निळ्या पेनाने आपण ते गोल करू शकतो. तर काळ्या किंवा निळ्या पेनाने हे विद्यार्थ्यांना रंगवायला सांगायचे. अशा पद्धतीनं आपल्याला हे रोल नंबर टाकायचे असतात. आणि परत एकदा मी इकडल्या साईडचं सांगतोय, इकडे स्वतःचं नाव टाकायला लावायचं विद्यार्थ्यांना, शाळेचं महाविद्यालयाचं नाव टाकायला सांगायचं, पूर्ण पत्ता टाकायला लावायचा, वर्ग टाकायला लावायचा, इथं मोबाईल क्रमांक, दिनांक आणि वार, मोबाईल क्रमांक टाकायला अवश्य लावायचा विद्यार्थ्यांना. त्यानंतर त्याच्या खालच्या ज्या सूचना आहेत ह्या विद्यार्थ्यांना 2-3दा वाचायला सांगायच्या आणि त्याच्यानंतर पेपर सॉल्व्ह करायला लावायचं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना काय करायचं की तुम्ही बोर्डवरती फक्त रोल नंबर कसे भरायचे ते विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. आता हे रोल नंबर जे आहेत तर रोल नंबर विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं ते लिहिल्यानंतर इथे खाली एक विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असते स्वतःची. या रोल नंबरच्या सर्व हे वर्तुळ रंगवल्यानंतर खाली विद्यार्थ्यांना इथे स्वतःची स्वाक्षरी करायला लावायची. इथे लिहिलं असते विद्यार्थ्यांची स्वतःची स्वाक्षरी, तर इथे विद्यार्थ्यांना स्वतःची सही करायला लावायची. तर ह्या सूचना तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यावायच्या आहे. तर हे तुम्ही समजून घ्या आधी. तुम्ही समजून घेतलं की त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना समजून सांगणं तुम्हाला अतिशय सोपी होणार आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर प्रत्येक क्लासमध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं की प्रश्नपत्रिकेवरचा अनुक्रमांक त्यांना ओएमआर शीटमध्ये रोल नंबरमध्ये कशा पद्धतीने टाकायचा आणि त्याच्या खालची ही जी वर्तुळ आहेत कशा पद्धतीने रंगवायची आणि विद्यार्थ्यांनी कुठे त्यांची स्वतःची स्वाक्षरी करायची, त्यासोबतच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये कशा पद्धतीने माहिती भरायची ते विद्यार्थ्यांना सांगायचं आणि विद्यार्थ्यांना सूचना वाचनाच्या संदर्भात त्यांना विद्यार्थ्यांना सूचना करायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगाव्या लागतील विद्यार्थ्यांना, कारण विद्यार्थी लहान राहतात, 4वी 5वी 6वी 7वीचे त्यांना समजावून सांगावेच लागते. आणि त्यासोबतच 8वी 9वी 10वीचे 11वी 12वीचे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल कुठल्याही प्रकारचे विद्यार्थी असले तर त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत प्रत्येक क्लासमध्ये जाऊन. कारण विद्यार्थ्यांना रोल नंबर हे व्यवस्थित भरता आले पाहिजेत आणि हे व्यवस्थित गोल करता आले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपण प्रश्नपत्रिकेवरचा जो अनुक्रमांक आहे तो आपण ओएमआर शीटमध्ये रोल नंबरमध्ये कसा टाकायचा हे मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा आणि तो समजावून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची माहिती सांगणं हे तुम्हाला अतिशय सोयीचं होणार आहे. तर हा आजचा ट्रेनिंगचा दुसरा व्हिडिओ मी इथं तयार केलेला आहे. तर आता मी आपली इथं रजा घेतो आहे आणि उर्वरित माहिती तिसऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला देणार आहे. थँक्यू.